तर मित्रांनो नमस्कार. आजची काही सकाळ आमची काही गुड झालेली नाही आहे. कारण आज सकाळी सकाळी ब्लॉग चालू केलाय त्याचं कारण हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एवढं मोठं आभाळ कोसळलं असं असं वाटलं सकाळी सकाळी. म्हणजे माझं उठल्या उठल्या मी पहिले मोबाईल घेतो. मोबाईल घेतल्यानंतर मग आपली इन्स्टा आणि फेसबुकची काय ग्रोथ आहे रात्रभर झालेली आहे ती पाहत असतो मी. आणि नेहमीप्रमाणे मी पहिलं फेसबुक ओपन करून बघितलं. तर ते काय झालं की फेसबुक ते पहिलं तर म्हणलं इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग मी म्हटलं बाबा मग वायफाय बंद केलं, मग आपला मोबाईलचं नेट चालू करून बघितलं तरी नाही होत. मग ते लॉग इन करा म्हणलं. मग मी म्हणलं लॉग इन करू. तर लॉग इन केल्यानंतर मग पुढं मेसेज काय आला की युअर इंस्टाग्राम अकाउंट हॅज बीन सस्पेंडेड. अरे देवा, जे सब वाचलं ते माझ्या डोक्याचे सगळे सकाळी सकाळी उठल्यानंतर ते काय म्हणते दिमागाचे बल्बच उडाले आपल्या. आणि लय मोठं टेन्शन आलं मला की म्हणलं हे असं कसं झालं म्हणलं. आणि मग इंस्टाग्रामचं पण आणि हो. फेसबुकचं पण दोन्ही हे अकाउंट बंद झाले. आणि मग मग काय करावं म्हणलं बाबा. मग हिला सांगितलं मी. अगं म्हणलं उठ म्हणलं आपलं असं असं झालंय म्हणलं. मग काय आम्ही दोघं बी टेन्शनमध्ये, ही बी टेन्शनमध्ये, ही श्रावणी उठली एवढ्या आमची ती बी वर्षाची टेन्शनमध्ये. नाही, आणि एवढ्या वर्षांची जी मेहनत असते हा. तर ती असं वाटतंय ना की वाया गेली का काय एवढ्या वर्षांची हो आपली म्हणजे मेहनत. मी एवढं सोपं नाहीये व्हिडिओ बनवणं, एडिट करणं किंवा त्याच्यावर रोज टाकणं, ऍक्टिव्ह राहणं एवढंही सोपं नाहीये. आणि मधल्या काळात कसं झालं आमचं म्हणजे एवढं मला म्हणजे हे आलं की बाबा आता म्हणजे पुढचं काय करावं आपण आणि कसं रिकवर करावं ह्या गोष्टीने एवढं हे झालं. म्हणलं आजचा दिवस कुठून उजडला आपल्या आयुष्यामध्ये असं झालं. म्हणजे इन्स्टावर तर आपलं फॉलोअर्स काही वाढत नाहीत, पण फेसबुकला जेव्हापासून आम्ही कॉन्स्टंटली रील्स वगैरे टाकतो किंवा जे काही कंटेंट आम्ही शेअर करत आहेत त्याच्यातून बराचसा म्हणजे आम्हाला रिस्पॉन्स मिळत गेला. म्हणजे काही काही रील्स आमच्या व्हायरल झाल्या, म्हणजे चांगला रिस्पॉन्स आला. आणि फेसबुक हे आमचं मॉनिटाईज सुद्धा झाले. हो. हां, मी आत्ताच झालंय. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार होतो की म्हणलं बा आपले 5,000 फॉलोअर्स एकदा झाले का मग आपलं तुमच्यासोबत सांगावं. पण ते एवढं टेन्शन आलं मला. म्हणजे मी जसं उठलोय तसं एका जागेवरच आहे की म्हणलं आता काय करावं. मग सुचत नव्हतं काहीच. आणि सुचत नव्हतं तर मग मग यूट्यूब ओपन केलं आधी पहिलं. म्हणलं जरा रिलॅक्स राहू, म्हणलं काय नेमकं प्रॉब्लेम काय झाला हे आधी आपण सॉर्ट आउट करू. मग ते जे काही इन्स्ट्रक्शन्स दिले होते मेटाकडनं होते, त्यांचे जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स कुठलं व्हायलेट केलं असं काहीतरी म्हणत होतं. तर मग ते बघितलं आधी. मग ते बघितल्यानंतर त्याचे काहीतरी एक इन्फॉर्मेशन डाउनलोड करा असं काहीतरी म्हणत होतं. मग ते ती प्रोसेस सगळ्या केल्या. आणि त्याचे जे काही सिक्युअर कोड वगैरे येतात ते सगळी टाकून मग ती अकाउंटची इन्फॉर्मेशन डाउनलोड केली. म्हणलं त्याच्यात तर आपल्याला मिळेल की बा आपण असं काय केलं आहे की कम्युनिटी गाईडलाईन म्हणा किंवा मेटाचं जे काही हे असेल ते आपण व्हायलेट केले कुठं. तर त्याच्यात काही मला कळालं नाही. मग मी यूट्यूबवरती 1-2-4 व्हिडिओज बघितले की बाबा सस्पेंड झालेला अकाउंट. नाही, आणि आजकाल बरेच जणांचे व्हायला हां, लागले मग आता हे suspend. माहीत नव्हतं सध्या आपल्याला खूप चालू की आहे. बऱ्याच जणांचे सस्पेंड्स वगैरे व्हायला लागलेत. मग मी यूट्यूबला 1-2-3 कंटेंट क्रिएटरचं बघितलं की बाबा सस्पेंड झालेलं अकाउंट कसं पुन्हा वापस आणायचं. आणायचं किंवा काय प्रोसेस करायच्या त्या. तर मग 1-2 ह्या जणांचे व्हिडिओ बघून त्यातल्या जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स सगळे लिहून घेतले. म्हणलं या ठिकाणी पॅनिक होऊन काही आता होणार नाही. कारण महाग यूट्यूबचं जेव्हा मॉनिटायझेशन आलं होतं माझं त्यावेळेस मी जरा पॅनिक झालो होतो. हो. आणि मग माझं 2 वेळा ते रिजेक्ट झालं. रिजेक्ट झाल्यानंतर मी घाई गडबडीत सकाळी पहाटे पहाटे उचल्यानंतर 5 वाजता ते सगळं मी हे केलं होतं. त्यामुळं मी विचार केला होता की ह्यावेळेस नाही म्हणलं आपण जरा व्यवस्थित हे करूया. पण ते व्हिडिओज बघितले, त्यातले नोट्स सगळ्या काढल्या. मग एक वेळा लॅपटॉपवर सुद्धा लॉग इन करून बघितलं कसं काय काय नाही ते. तर मग ते जे व्हिडिओमधून जे सगळं हे झालं तर मग ते सस्पेन्शनचा जो मेसेज आला होता तिथेच खाली लिहिलं होतं की बाबा तुम्हाला जर तुमचं अकाउंट रिकवर करायचं आहे तर तुम्हाला अपील करावं लागेल मेटाकडं. तर मग अपील करायला तुम्हाला 180 दिवसाची सगळ्यांना मुदत असते. तर मग मी सगळ्या गोष्टी हे बघितल्यानंतर म्हणलं बाबा चला म्हणलं अपील करून बघूया. पहिले इंस्टाग्रामला करून बघितलं. त्याचं जे काही इन्फॉर्मेशन मागत होतं ते सगळं मागितल्या. आणि शेवटी मग व्हिडिओ KYC ऑप्शन येते. त्याच्यामध्ये ॲक्च्युअली तुम्ही तुम्हीच आहात हां का? म्हणजे डमी अकाउंट तर नाही आहे या उद्देशानं ते व्हेरीफाय करतायत.
मग ते सुद्धा केलं मी, आणि ते केल्यानंतर मग 1-2 OTP वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. आणि ते नंतर बघितल्यानंतर मग जस्ट श्रावला म्हणलं की बघ, म्हणलं बरं बाबा आपलं अकाउंट दिसायला लागलं काही इंस्टाग्रामवर. तर मग तिनं बघितल्यानंतर ते ऍक्च्युली ते अकाउंट दिसायला लागलं. हो, तोपर्यंत आणि दिसत नव्हतं. एवढं म्हणजे आनंद आनंद झाला. म्हणजे हा तर इंस्टाग्रामचा म्हणजे हे झाला की बा आपलं अकाउंट रिकवर झालं, म्हणजे आपण असं काही केलेलं नाहीये की ज्याच्यामुळं आपलं अकाउंट डिसेबल वगैरे झालं, या गोष्टी झाल्या. आणि मग फेसबुकला पण लॉग इन केलं मी, फेसबुकला पण त्या गोष्टी परत हे केल्या. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी जे काही प्रायमरी इन्फॉर्मेशन मागितली माझी, तर ती पण टाकली. आणि ते टाकल्यानंतर माझं फेसबुकचं अकाउंटसुद्धा रिकवर झालं. म्हणजे आणि जास्त वेळ नाही लागला, जास्त वेळ लागला नाही, फक्त पॅनिक जर झालो असतो ना तर मग जरा अजून जरा हे झालं असतं. पण पॅनिक झालो नाही, म्हणजे थोडंसं डोक्याचा चांगला वापर केला अशा वेळेला. आणि शांतपणे केलं ना तर ते आपण प्रोसेस केल्याच्या नंतर 5-10 मिनिटातच यायला हो हो हो. आणि बेसिकली आता मी जे काही कंटेंट क्रिएटरचं ऐकलं ना, तर त्याचं हे म्हणणं आहे की मेटा आणि इंस्टाग्राम सध्या हे व्हेरीफाय करत आहे की बरेचसे डमी अकाउंट्स काढलेले आहेत, किंवा तो ह्युमन ते अकाउंट रन करत नाही आहेत. ह्या गोष्टी सगळ्या हे करण्यासाठी ते सस्पेंड करत आहेत. हां, तर त्या ह्याच्यामध्येच मग आपल्याला पण तो प्रॉब्लेम झाला. आणि मी विचार केला की आपलं तर काय एवढे इन्स्टावरती फॉलोअर बी नाही आहे, काही नाही, आपण व्हायरल बी नाही आहे. आपलं कसं काय झालं बाबा म्हणून. तर थँक्स टू मेटा, त्यांनी जे काही आम्हाला आणि जे खूप सारे जण व्हिडिओ बनवून टाकत असतात ना, त्यांना पण थँक्यू बरं की त्यांनी खूप मदत त्याच्यामुळेच आपल्याला समजते बरं का. नाहीतर आपल्याला काही लक्षात आलं नाही तर आम्ही नसतं की विचार काय करत बसलो की करायचं. बा आपण असं काय केलं, किंवा काय चुकलं, काही इकडे तिकडच्या रील्स टाकल्या का, कुठलं काय आपण कंटेंट शेअर केलं, असं तर काहीच केलेलं नव्हतं. हा, आणि तर आपण तशा कुठल्या ऍड वगैरे पण नाही बरोबर. हो ना. आणि खूप म्हणजे मला तर खूप आनंद झाला. मी जसं उठलो तसं इथं बसलोय. कारण की सध्या आताच आमचं कुठं फेसबुकचं अकाउंट मॉनिटाईज झालंय मग बरं का. काय. आणि जसं मॉनिटाईज होऊन 8-10 दिवस झाले असतील फक्त, तसंच हे लगेच बंद झालं फेसबुकचं अकाउंट. तेच तर आता कसं तरी आम्ही ते रिकवर केलं आहे. तुमचा सपोर्ट राहू द्या मित्रांनो असाच. आम्ही अजून म्हणजे मोठ्या याच्यावरती जाऊया तुम्हा सगळ्यांच्या मदतीनं. आणि आजचा दिवस खरंच सुरुवात म्हणजे वाईट झाली होती, आणि काही वेळातच म्हणजे खूप मोठा आनंद झाला की तुमच्या बाबतीत पण असं होऊ शकतं. थोडंसं पॅनिक नका होऊ. म्हणजे बऱ्यापैकी जी तुमची प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे अकाउंट्स रिलेटेड, ती अकाउंट रिलेटेड इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करण्यासाठीच मला वाटते की ह्या सगळ्या गोष्टी मेटा आणि इंस्टाग्रामकडनं होत आहेत. तर पॅनिक नका होऊ. तर आम्ही आज आता म्हणजे सकाळी उठल्यानंतरचा जो म्हणजे मूड होता तो जरा फ्रेश झाला आहे. आणि आता मला व्लॉग एंड करून ऑफिसला पण जायचं आहे. नाही तर आज हे झालं नसतं ना तर माझं ऑफिस बी असंच झालं असतं. काय म्हणजे मन लागलंच नसतं. टेन्शन आलं होतं, खूप जास्त आलं होतं. तर खरंच म्हणजे एवढं मेहनत करायची आणि ऐन वेळेला जर आपलं चॅनल बंद झालं, सस्पेंड झालं तर किती अवघड होतं ना. आपल्याला अनुभव आला याचा. खरंच आलाय, खरंच आज अनुभव आला. त्यामुळे ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की एका आयडीवर डिपेंड न राहता 1-2 आयडीज आपल्या असायला पाहिजे. तर एक बंद झाली तर तू लक्षात ठेव, आता तुझी आयडी तू वाढव आता. माझी पण यांच्या ह्याच्यावरती सगळं आहे आणि ते माझ्या ह्याच्यावर काहीच नाही. बरं असं आता मित्रांनो, तर आता परत एकदा म्हणजे आम्ही इन्स्टा आणि मेटाला थँक्यू म्हणतो की त्यांनी आमचं अकाउंट रिकवर करून दिलं. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या मित्रांनो. आणि चला मग आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.